यानंतर पुढच्या महत्त्वाच्या रिपोर्टकडे वळूया। बच्चू कडू आणि सरकारच्या चर्चेमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी समिती 30 जूनच्या आत निर्णय घेण्याचं ठरलंय। त्यामुळे अमरावती ते नागपूर शेतकऱ्यांनी जल्लोषामध्ये बच्चू कडूंचं स्वागत केलं। तारखेपासून पळ काढणाऱ्या सरकारला तारखेवर आणल्याचा दावा बच्चू कडू करतायत। तर सरकारनं बच्चू कडूंना काहीच दिलं नाही, फक्त समिती स्थापन करून वेळ मारून नेली, अशी टीका सुद्धा होतीये। पाहूया हा रिपोर्ट। कर्जमाफीची घोषणा करून घेतलं, टप्प्याटप्प्यानं जावं लागेल। तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी, ही प्युअर फसवणूक आहे। ते जे तारीखच देणार नव्हतंय, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतंय, त्याचा घेऊन किमान तर आम्ही सांगतोय तारीख तर घेऊन आलो ना। जून पर्यंतची जी मुदत आहे ती मान्य करू नये बच्चू कडूने, अशी माझी मनापासून इच्छा आहे। कर्जमाफी सगळी होणार त्याच्या 30 जून 2026। कुठे ढोल ताशांचा गजर, तर कुठे जेसीबीने फुलांची उधळण। कोणी विजयी घोषणा देत होतं, तर कोणी बच्चू कडूंना उचलून डोक्यावर खांद्यावर घेत होतं। मुंबईत बच्चू कडूंची सरकारसोबत बोलणी यशस्वी झाल्याचा आनंद शेतकऱ्यांनी नागपुरात असा साजरा केला। येत्या 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला। शेतकरी कर्जमाफीची लढाई जिंकल्याचं कडूंनीही ठासून सांगितलं। कर्जमाफीची घोषणा करून घेतलं, टप्प्याटप्प्यानं जावं लागेल। लाखो लोक जमा केले, लोकांनी फार वर्ष आंदोलन केले। अशी कित्येक घटना आहे। पंजाबच्या शेतकऱ्याची घटना पहा। आपण 8 महिन्यात कमी ताकदीमध्ये, त्या मानानं कमी ताकदीमध्ये प्रचंड यश आपण खेचून आणलेलं आहे, लक्षात घ्या। एकीकडे कडू विजयाचा दावा करत होते, तर दुसरीकडे त्यांना या आंदोलनात साथ देणारेच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते। तारखेपासून पळ काढणाऱ्या सरकारला तारखेवर आणल्याचा कडूंचा दावा, तर 30 जून पर्यंतची मुदत म्हणजे आता इलाज असलेल्या पेशंटला 6 महिन्यांनी औषध देण्यासारखं आहे, हा मनोज जरांगेंसह विरोधकांचा आक्षेप। सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून बोजा वाळून घेतलाय। या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे, तुम्ही लक्षात घ्या। 7 महिने थांबा लागन, पण न येणारा, अडचणीत सापडलेला शेतकरी, जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे, त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे। तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी, ही प्युअर फसवणूक आहे। 30 जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर। आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे, तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकारने बच्चू कडूंना काहीच दिलं नाही, फक्त समिती स्थापन करून वेळ मारून नेल्याची टीका विरोधक करतायत। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा कडूंनी विरोधक आणि जरांगेंकडनं हायजॅक केला। त्यानंतर कडूंच्या आधी रस्त्यावर उतरणाऱ्या उद्धव ठाकरेंनी लेखणी सावरत थेट सरकारला पत्र धाडलं आणि सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला। शेतकऱ्यांची दैन्यावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल, तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जूनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील, तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल, तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून पर्यंतचा वेळ का, यावर विरोधकांनी बोट ठेवलंय। 30 जून 2026 तोपर्यंत महाराष्ट्रातला, खास करून मराठवाडा, आता कोकण सुद्धा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। जर शक्तीपीठाला प्रत्येक किलोमीटरला 100 कोटी रुपये घालण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांची असेल, तर आताच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना
कोकणातल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला 5,000 कोटी तुम्ही तातडीने देऊ शकत नाही, तर जून पर्यंतची जी मुदत आहे ती मान्य करू नये बच्चू कडूने, अशी माझी मनापासून इच्छा आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 महत्वाचे निर्णय केले. एक तर कर्जमाफी करता एक समिती तयार केली. त्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर 3 महिन्याच्या आतमध्ये 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. तर 30 जून का याचं उत्तर स्वतः अजित पवारांनीच दिलं. कर्जमाफी सगळी होणार त्याच्या 30 जून 2026 त्यावेळेस आम्ही ते ठरवणार. कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर उशिरापर्यंत बसून. त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं, परंतु हे सारखं सारखं होणार नाही. पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा. या कर्जमाफीच्या निर्णयाचं श्रेय बच्चू कडूंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलंय. पण निवडणुकांसाठी सरकारचं हे कर्जमाफीचं आमिष असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर आज तुमचा आभार मानतोय. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदा शब्द दिला. त्यांनी मोठ्या ताकदीने शब्द दिला की आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या या शब्दामुळं अजितदादा असेल, आमचे फडणवीस साहेब असेल, आपलं काही वैर नाही कोणासोबत. जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याचं वैरी. तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू. आम्ही तुमचा आभार मानतोय. आता सांगताना जर 30 जून असेल तर मग दुसरा प्रश्न हा तयार होतो की मग स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुन्हा एकदा काढून घ्यायची, म्हणजे जसं विधानसभेला झालं होतं. हे येरे माझ्या मागल्या होते ना. विधानसभेच्या आधी तुम्ही सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी तुम्ही तेच सांगताय की आम्ही 30 जूनला हे करू, पण त्यामध्ये गरीब शेतकरी, श्रीमंत शेतकरी अशी वर्गवारी तुम्ही करणार. तुम्ही पुन्हा अभ्यास करणार, तुम्ही पुन्हा निकष लावणार. आणि सरकारचे निकष काय असतात अकोला जिल्ह्यातल्या आपल्याच माध्यमातून मी परवा बातमी पाहिली. 30 जून पर्यंत सरकारवर बारीक नजर असेल असं बच्चूभाऊंनी सांगितलंय. प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी मोठा कालावधी असला तरी सध्या तरी कडूंनी बाजी मारल्याचं दिसतंय हे नक्की. त्यामुळे विरोधकांचा एक मुद्दा काढून घेत सध्या तरी कडूंनी विरोधकांचं तोंड कडू केलंय. रजत वशिष्ठ, AVP माझा, नागपूर.